नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत ठाण्यामध्ये. ठाणा घोडबंदर आणि ऋतू इस्टेट. या ऋतू इस्टेटमधल्या दोन वहिनींना आज आपण भेटणार आहोत, भट आणि रणदिवे. कोण जिंकणार आज पैठणी हे कार्यक्रमाच्या शेवटी ठरणार. आता सुरुवात करूया आजच्या एपिसोडला आणि भेटूया पहिल्या वहिनी. ठाणे घोडबंदर रोड इथल्या पातलीपाडा जवळच्या ऋतू इस्टेटमधील सिवनमध्ये राहणाऱ्या सौ नेहा नरेंद्र भट वहिनींना आता आपण भेटणार आहोत. बघूया आता वहिनी किती बक्षीस मिळवतात. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं सौ नेहा नरेंद्र भट. घाबरलाय? नाही 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 का? हा बरं. बाहेरचं नाव? वैशाली कुलकर्णी. वैशाली रमेश कुलकर्णी. वहिनी तुम्ही नक्की नाही घाबरलात ना? नाही. डांगरलाय? नाही. टेन्शन आलंय? नाही काहीच नाही. दडपण आलंय? नाही. मी जाऊ का? नाही नाही. ओळख करून द्यावी. हे माझे मिस्टर नरेंद्र भट. नमस्कार. ही माझी मुलगी कादंबरी भट. नमस्कार. हा माझा मुलगा प्रतीक भट. नमस्कार. ते माझे मोठे दीर DY भट. नमस्कार. या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. आणि माझी ही लहान बहीण आहे. नमस्कार. ती माझी मामे बहीण आहे. या सगळ्या माझ्या सिवनच्या फ्रेंड मैत्रिणी आहे. चला नमस्कार. सगळ्यांची ओळख झाली आणि इथे पण काही मैत्रिणी थांबलेल्या. हो आणि सगळे बाहेर आहे. मग सगळ्यांची ओळख. ऋतू इस्टेट मधले ऋतू इस्टेट मधल्या सगळ्या मैत्रिणी माझ्या. किती वर्ष झाली? 19 वर्ष झाली लग्नाला. नाही, मी इथे राहायला येऊन विचारतोय. इथे 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. आणि मग त्यापूर्वी कुठे होता? आम्ही डोंबिवलीला होतो. डोंबिवलीला कुठे? ईस्टला, गोपालनगर 1ला. हो. आणि मग इथे यायचं ठरवलं कोणी, तुम्ही की त्यांनी? मिस्टरांनी ठरवलं. आणि तुम्ही आलात? आलं. आणि लग्न कुठे झालं? लग्न नंदुरबार डिस्ट्रिक्ट शहादा या गावी झाले. काय करतात मिस्टर? त्यांचा व्यवसाय कसला हो? लूप सोल्युशन. आमचा ऑइलचा बिझनेस आहे. ऑइलचा बिझनेस आहे. तुम्ही काय मदत करता की नाही? करते ना. काय करता? मी मार्केटिंग किंवा बँकेचे काम मीच बघत असते. तुम्ही बघत असता म्हणजे मुख्य वित्त खातं तुमच्याकडे आहे. हो. आवड कसली आहे? आवड तशी बरीच आहे. म्हणजे तरी सुद्धा गाणे ऐकायची आहे, टीव्ही बघायची आहे वा, आणि पुस्तकं वाचनाची. आणि त्यांना कसली कसली आवड आहे? पिक्चर वगैरे बघण्याची पण आवड आहे त्यांना. जुने पिक्चर बघण्याची. पण चांगला आहे का स्वभाव? स्वभाव खूपच छान आहे तुमचा? मिस्टरांचा. आणि तुमचा? माझं वातावरण असेल तसा स्वभाव आहे. म्हणजे हे कोण ठेवतं वातावरण घरात आनंदी? सगळे मिळून. सगळे मिळून ठेवतात. बरोबर. आणि मुलीचं नाव काय? मुलीचं कादंबरी भट आहे. म्हणजे तुम्हाला वाचनाची आवड म्हणून तिचं नाव कादंबरी ठेवलं. कादंबरी कुठे आहे ना ती? बोलवा ना. कादंबरी. काय करते तू कादंबरी? मी 6वीत आहे. 6वीत आहेस. तुला आवड कसली आहे बाळा? चित्रकला. चित्रकला. आणि ही आवड आई बाबांपैकी कोणाला आहे? बाबांना. बर. मी आता प्रश्न विचारतो. माझा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. तू नाही उत्तर द्यायचे. बेसिनवरच्या मिरर बॉक्सच्या आतमध्ये अडकवण्यासाठी म्हणजे टूथब्रश अडकवण्यासाठी किती खाचे आहेत? 4. 4. किती आहे? 4. काय दोघांनी कॉन्फिडेंटली उत्तर दिलेलं आहे. दोघांचे उत्तर चुकलं. 6 खाचे आहेत. त्यामुळे हे पहिलं बक्षीस गेलं. पुढचा प्रश्न. कादंबरीचे मराठीचे शिक्षक कोण आहे? उज्ज्वला मॅडम आहे. उज्ज्वला मॅडम आहे. सांग. बोल आता. बोल मोठे. म्हणजे उत्तर चुकलं आईचं. मग कोण आहे तुला मराठी शिकवायला? वंदना टीचर आहे. त्यामुळे आईचं हे बक्षीस पण गेलं. बरं आता वहिनी मला सांगा, उखाण्यासाठी अक्षर देतो. देशील तू? दे. ब. हा? ब. 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 बेलाला आहे पान 3. नरेंद्रचं नाव घेते. होम मिनिस्टरच्या. काय? सॉरी. होम मिनिस्टरच्या दिवशी मी. बेलाला पानं 3. छान सुरुवात केली होती आणि मग गडबड झाली आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. भेटूया पुढच्या वहिनींना. ठाणे घोडबंदर रोडवरच्या पातलीपाडा जवळच्या ऋतू इस्टेट मध्ये राहणाऱ्या सौ मनीषा राहुल रणदिवे वहिनींना आता आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी आज किती बक्षीस मिळवतात. नमस्कार. नाव सांगा. सौ मनीषा राहुल रणदिवे.
माहेरचं नाव? मनीषा अरुण गावकर, आणि माहेर कुठलं? ठाणा. आता ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर राहुल रणदिवे, या मोठ्या नणन राजूताई, या 2 नंबर नणन रूपाताई, या सासूबाई, नमस्कार. ही माझी मुलगी राही, नमस्कार. ही छोटी मुलगी रिया, बर नमस्कार. हे माझे वडील, हो हो नमस्कार. ही आई, नमस्कार आई. या माझ्या मुलीच्या मैत्रिणी आल्यात, अरे वा वा ही आमची नंदा, या आमच्या आत्ते सासूबाई नमस्कार. खास आल्यात प्रोग्रामसाठी, वा वा वा. आणि या आमच्या शेजारच्या काकी, हात धुळे शेजारचे सगळे आले. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. हा भाचा आशू, आणि आमची एक भाची आली नाहीये रूपाताईंची, परीक्षा आहे तिची. आणि आता प्रश्नोत्तर आणि गप्पा. नमस्कार वहिनी. नमस्कार. रणदिवे या नावाच्या मागे काहीतरी गंमत आहे, बरोबर की नाही? बरोबर. काय आहे सांगा तुम्ही. कारण प्रत्येकाने एकदा तरी, प्रत्येक मराठी माणसाने ते आडनाव ऐकलेलं आहे रणदिवे, पण या घरात त्या आडनावाचं एक वेगळं महत्व आहे. सांगा वहिनी. माझे सासरे म्हणजे कैलासवासी रमेश लक्ष्मण रणदिवे, हे दिग्दर्शक आहेत वस्त्रहरण या नाटकाचे, ज्याचे आत्ताच 5000 प्रयोग पूर्ण झालेत. या निमित्ताने कैलासवासी रमेश रणदिवे आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके तात्या सरपंच म्हणजेच मच्छिंद्र कांबळी या दोघांनाही होम मिनिस्टर परिवाराकडून मनापासून श्रद्धांजली, आठवण आणि नमस्कार. बरं, त्यांची सून म्हणून तुम्हाला कसं वाटतं? अभिमान वाटतो, अभिमान नशीबवान वाटते मला. किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष झाले. लग्नाला 10 वर्ष झाली. आता मिस्टरांबद्दल सांगा, काय करतात ते? मिस्टर माझे राहुल रमेश रणदिवे, ते BST मध्ये इंजिनियर आहेत. आणि ते तुम्हाला कुठे भेटले? आम्हाला आमची भेट झाली, आमचा क्लास होता, आमचा कॉम्प्युटर क्लास, आम्ही कोर्स करत होतो दोघेही एकत्र. दोघेही एकत्र. मग BST बसनीच जायचात का? नाही नाही हा? नाही, मग मी ठाण्यातच होते ना राहायला. आणि ते ऑफिस मधनं यायचे. आणि मग काय क्लास करायचे? हा, संध्याकाळचा असायचा तो. लक्ष असायचं का त्यांचं क्लासमध्ये? नाही. मग तुम्हाला नाटकाची वगैरे अभिनयाची आवड? नाही, मिस्टरांना आहे. आहे. हो. बरं, म्हणजे आज आपल्याला अभिनय बघायला मिळेल. मग तुम्हाला कसली आवड आहे? मला मुलांचं हे करायची, घरात लक्ष द्यायची म्हणजे वहिनीपणाचीच आवड आहे. मी प्रश्न विचारणार, पण त्याआधी मुलीचं नाव काय? राही. राही. कुठे आहे राही? राही. राही कुठल्या शाळेत जाते तू? श्रीमा विद्यालय. श्रीमा म्हणजे काय? संपूर्ण नाव सांग. श्रीमा विद्यालय. श्रीमा श्रीमा विद्यालय असंच नाव आहे. बर, मग मला सांग, कितवीत आहेस तू? 6वीत. 6वी. तू अभ्यास करतेस? मग तुला नाटकाची वगैरे आवड आहे की नाही? शाळेच्या नाटकात भाग नाही घेत? डान्सची आवड आहे. डान्सची आवड आहे. कुठला नाच करते तू? राणी. दोन्ही म्हणजे दोन्ही. वेस्टर्न, क्लासिकल. असं क्लासिकल सगळं? कधी कधी. कधी कधी. मग कोण, आई प्रॅक्टिस घेते की बाबा? जर शाळेत असेल तर शाळेतले. शाळेत असेल तर शाळेतले. बरं, आता आपण प्रश्न विचारू. तू विचारतेस की मी विचारू? कोण? आईला विचारायचं. तुम्हीच विचारा. मीच विचारू? बरं. किचनच्या ट्रॉलीमध्ये प्लेट म्हणजे बशी ठेवण्यासाठी किती रकाने आहेत? मधल्या 16. अभिनंदन वहिनी, हे पहिलं 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. हिला झी मराठीवरची म्हणजे राहीला झी मराठीवरची कोणती मालिका जास्त आवडते? लक्ष्मण रेषा. चुकलं ना? बरोबर आहे. कसं काय? तुला लक्ष्मण रेषा आवडते, तेच बघत असते. अभिनंदन. आणखी 300 रुपये. 500 रुपयाचं बक्षीस आतापर्यंत मिळालं. आणि आता उखाणा घ्यायचा आहे तुम्हाला. अक्षर आहे व. वस्त्रहरण नाटकाने 5000च्या वरती मारली बाजी. राहुल रावांचं नाव घ्यायला मी नेहमीच असते राजी. अरे वा, अगदी व ठरवून गेला. तू कुठलं अक्षर दिलं असतं? वच, कारण का आजोबांचं हे. अरे वा, छान. आणि अशा तऱ्हेने वहिनीने उखाणा पण घेतला, त्यामुळे आणखी 1, 2, 3, 4, 5 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. थँक्यू. भेटूया पुढच्या वहिनींना. तुम्ही आता बोलायचं आहे. हा, बोल. तुम्ही छान गाता असं ह्या म्हणाल्या. नाही, असं आपलं गाणं ऐकता? हा, गाणे ऐकतो मी, पण स्वतः गात नाही, सिंगर नाही मी. नाही, कधी नाही. कधी शाळेत पण नाही गायला? नाही, तसं काही नाही. नाही. पण तुम्हाला आवड कसली आहे मग?
बाहेर फिरायची जास्त आवड. एकट्याने नाही, विथ फॅमिली. विथ फॅमिली बोथ आवड आहे. बर, आता आजच्या या खेळात म्हणजे शेवटी पैठणीचा खेळ होणार आहे, पण कोणाला मिळेल पैठणी असं तुम्हाला वाटतं? होपफुली वी विल गेट. हो असं वाटतंय तुम्हाला? Yeah, yeah, 100%. खात्री नाहीये. 100%. 100%. Yeah, yeah. वहिनी काय कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी वाढली आहे वहिनी आता. या आता पुढच्या खेळामध्ये तुमच्या दोघींचा खेळ. मी 10 वस्तू सांगणार, सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. 1.5 मिनिटात वस्तू आणायची. काकडी, खडू, समई, नेलकटर, कंगवा, घंटी, दुधी भोपळा, कात्री, चहाची गाळणी, चावी. वेळ सुरू झाली. तू नाही जायचं बाळा, तू थांब. 5 लवकर. मागे वा, मागे वा. आईकडे द्यायचं, आई ठेवणार. चला गेली. हा ओके. सॉरी सॉरी सॉरी. 1 मिनिट होऊन गेलेलं आहे. 30 सेकंद राहिलेली आहे शेवटची. आता ठेव. 10 9 8 7 6 5 4 3 2 वेळ. वहिनी काय काय आणलं सांगा. दुधी आणली, समई आणली, गाळणं, कंगवा, काकडी, 5 चाबी, 6 नेल कटर, 7 घंटी. 8 वस्तू आणण्यात वहिनी यशस्वी ठरल्या. खरं तर मध्ये 1-2दा गोंधळ झाला होता, पण शेवटी वहिनीने ती वस्तू घेतली आणि 8 ठेवली. 10 वस्तू आणल्या असतात तर आणखी 500 रुपयाचं बक्षीस मिळालं असतं. खडूसाठी. पण आता 8 वस्तूंचे 800 रुपये वहिनीला मिळाले. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8. अभिनंदन वहिनी.